ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळे जे भक्तवृंद आज आयल्या ती तांगेले हार्दिक स्वागत असती भागवत पुराण कोंकणींतू. विशेष करून जे ऑर्गनायझिंग टीम असा भागवत पुराण कोंकणी मुरलीधर चरण प्रभू, किरण पड्यार आणि आमगेले मस्तिष्ककर सिनियर डिवोटीज असती फ्रॉम राधाकुंड प्रभू, विश्वरूप प्रभू and all the devotees who are involved in this consistent seva of Bhagavad Puran. नुसती इन्स्पिरेशन मेळटा. मुरलीधर प्रभू म्हाका रेग्युलरली इन्वाइट करता आसता जाल्यार म्हगेले अनफॉर्च्युनेट की हांव तांणी आपयता ती हांव कसले ना कसले सेवेंतू आसता तो बिझी आसता. सो बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. म्हाका मस्ती आवडले की म्हाका तुम्ही एक सेव करची ऑपॉर्च्युनिटी दिता ती. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आता म्हगे लेक्चर जावचे फुडें हांव पळयलें कितले सांजसान चेडूं इतले लायक तांणी अष्टकम चौराष्टकम म्हणले आणि तांगेल्या आनंदान कितले लायक तांकां ट्रेनिंग केला आणि तांणी लायक कोण ट्रान्सलेशन वाजयत आशिल्ली ती. So very grateful to all the parents and all the participants who are consistently, doing this service for I think more than 2-3 years now. Very grateful. तर आज आमगेले टॉपिक असं कृष्णा द ग्रेटेस्ट थीफ. तर या जगान तू सगळ्यांक नेम फेम ग्लोरी जावका. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अप्रिशिएटेड. सगळ्यांक तांगेले गुणगान केले जावका. तर या जगान तू एक साधारण व्यक्तीक फेमस जावका. तर जो सगळ्यान व्हड व्यक्ती आसा कृष्ण आसा तो फेमस आसा. आणि सगळ्यांतून फेमस कोण तो माखन चोर. कृष्णाला नाव कसले माखन चोर. तर चोर म्हळ्याली एक मस्ती व्हड इन्सल्ट. मस्ती पंता आम्ही खंयचे प्रोग्रामाक गेल्ली ती खंयचे इव्हेंटाक गेल्ली ती आणि थंय कोणे आमकां म्हणलें देखो चोर आ गया, पळय चोर आयलो. तर आमकां कितलो हर्ट जाता. इवन कोणे आमकां एक एलिगेशन केलें की हाण ह्या व्यक्तीन अशी केला आमी मस्ती हर्ट जाता ती. कळ्ळें. तर हांगा कृष्ण ग्लोरिफाय केला ही इज द ग्रेटेस्ट थीफ, सगळ्यान व्हड चोर म्हणून. तर ताजे विशीं आज आमी डिस्कस करूया. ताजे फुडें ये मस्तीक पावन महिना चलता असो हाका आमी अधिक मास म्हणटा ती पुरुषोत्तम मास म्हणटा ती. ते पुरुषोत्तम मास जे आसा ते 3 वर्सांतू एक पंत येता. कसले येता कोणाक गोतसवाय. आमी मस्ती पंता फुल अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून म्हणटा ती. तर 3 वर्सांतू कसला येता ताजे रिजन आसा. जशी आमगेले कॅलेंडरांतू आमगेले सोलार कॅलेंडर आसा आणि एक लुनार कॅलेंडर आसा. सोलार म्हणजे सनाच्या रोटेशना वयर आमी कॅल्क्युलेशन करतात ती आणि लुनार म्हणजे जे मुनाच्या रोटेशना वयर आमी कॅल्क्युलेशन करतात. तर सनाचे कॅल्क्युलेशन करताना जे सोलार कॅलेंडरांतू 365 डेज आमी असतात आणि जे लुनार कॅलेंडर आम्ही कॅल्क्युलेट करतात ती तांतू 355 डेज येतात. तर हे जे 10 डेज डिफरन्स आसा 3 वर्सांतू एक्युमुलेट जाऊन एक एक्स्ट्रा महिने येता अँड दॅट इज कॉल्ड एज अधिक मास और पुरुषोत्तम मास. तर या पुरुषोत्तम मासाक मस्ती इनऑस्पिशियस म्हणटा आशिल्ली कारण की हाजी फुडें ताजें नांव मल मास म्हणून आशिल्लें. मल म्हळ्याली घाणी. कसले घाण असताना आमी रिजेक्ट करतात न्हय. तर इट वॉज कॉल्ड एज मल मास.
आणि आमगेल वैदिक संस्कृतीतलं होड की आमगेल वैदिक संस्कृतींतू एव्हरीबडी इज अ पर्सनॅलिटी. एव्हरीबडी इज अ पर्सॉनिफिकेशन. तशींची जे 12 महिनास पळय तांनी एक एक पर्सनॅलिटी मावून शकते. तांतू एक्स्ट्रा महिना आयले ते तांतू एक पर्सनॅलिटी ती एक देवी आशिल्ले. तर या महिन्यात तू कसले कर्मकांड करचे जो कसले मुहूर्त शुभ मुहूर्त ना या महिन्यात तू. तर सकड जण जे लोक कर्मकांडी सेक्शनात लोक असतात ती तांणी हांक रिजेक्ट करचे सुरू केले. तांणी म्हणतशी मलमास असं रिजेक्ट करचे सुरू केले. तर जेन्ना आम्ही रिजेक्ट केले तर ते देवीक मस्ती वाईट वाटले. एक मस्ती अपसेट झाले आणि ती मस्ती दुःखार आशिल्ली. मागीर ती ब्रह्माजीला वता आणि ब्रह्माजी सांगता अरे तू सृष्टी करता तूच के कसले म्हाका हेल्प करी. तर ब्रह्म म्हणता म्हाका कसले करचे जायना आम्ही वैकुंठा वचच्या. आणि ती वैकुंठा वाटता आणि वैकुंठान तू अशी म्हणतात की खंयचे खंयचे आचार्य म्हणतात की विष्णू म्हणता की तू कृष्णाला वास आणि ती गोलोकांत वता आणि गोलोकांत तू साक्षात कृष्णाला दर्शन घेता. दर्शन घेतलं मागीर थंय ती रोडच्या सूर करता कारण की ती मस्ती दुःख असं. तर त्यांना कृष्ण ब्रह्मा सांगता की अरे मिगेल धाम आयला तू आणि मिगेल धाम आयले वैकुंठ वैकुंठ आणि तू काही दुःख ना आणि तू कशी आहे मिगेल धामांत तू कसं दुःख असं. कृष्ण म्हणतात मिगेल धामांत येऊन सगळ्यांना सुखी जाऊ का तू दुःखी जाल्यार ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉब्लेम जात तसं. लोक दिसताले अरे गोलोकांत तू येऊन लोक दुःखी असं. तर कृष्ण म्हणते कसं झालंय कृष्ण म्हणते सगळं कृष्ण सांगता की लोक म्हाका रिजेक्ट करता ती त्यांनी मलमास मलमास म्हणून म्हणता ती म्हणून म्हाका मस्ती दुःख असं म्हाका तुगेल शरण दी. तर कृष्ण म्हणता की तू काय भिवू नका आज दोन हांव तुका मेगेल शरण दिता आणि आज दोन हांव तुका मेगेल नाव दिता. या जगान तू आम्ही पळयतात ती जेन कोण व्यक्ती अनाथ असता तागेला आ नामान असता ती तर ताका अनाथ आश्रमान तू घालता ती आणि मागीर अनाथ आश्रमान तू जे मस्ती वेल्दी लोक आसा ती तांकां चलू जायना तर तांणी अनाथ आश्रमा वता तांणी एडॉप्ट करता ती. त्या चेडवाक एडॉप्ट केले मागीर त्या चेडवाक तागेले अन्नाले तागेले फॅमिलीचे नाव मेळटा तागेली संपत्ती मेळटा तागेले जे फॅसिलिटी सकड मेळटा. तशींच कृष्णान ह्या महिन्याक अडॉप्ट केले आणि कृष्णान स्वतः नाव सांगले की आज दोन या महिना मलमास न्ही मिगेल नाव प्रसिद्ध जाता म्हणून कृष्ण म्हणता आज दोन या महिन्याचे नाव पुरुषोत्तम मास. आणि म्हणून या महिन्यान तू आम्ही जितलं चड कृष्णाल नाव घेतलाली कृष्णाल भजन केलाली कृष्णाल कीर्तन केलाली कृष्णाल श्रवण केलाली त्याचे 1000 पटी ऍडव्हान्टेज असत. आणि विशेष करून या महिन्यान तू श्रीमद भागवतम कथा मैली हरी कथा करची मस्ती ऍडव्हान्टेज असो. म्हणून या महिन्यान तू मस्ती कडेन वृंदावनान तू नैमिषारण्यान तू आणि सकड विंगड विंगड प्रांतान तू तांगेल भागवत कथा जाता. आमगेले वसय वाशीन तुवे गोकर्ण मठाधीश तांगेल कथ आणि सूर असं तांगेल चातुर्मास असं. तर हांव ऐकले एक दोन फोटो पळयले तांणी चांग कोरून देवाल विषयी आणि कृष्णा विषयी आणि उलयत आशिल्ली ती. तर हे मस्ती हाजे व्हॅल्यू असं पुरुषोत्तम मासाचे. आणि या पुरुषोत्तम मासान तू आम्ही भगवद्गीताचे पुरुषोत्तम योग म्हणून चॅप्टर असं ताजे रिसायटेशन करता ती आणि आज चेडवान आणि लोकांनी केलेले. आणि दीपदान करचे मस्ती महत्व असं. एक वृंदावनाचे एक संत आशिल्ले तांणी म्हणता ती की आम्ही कार्तिकान तू दीपदान करता ती दामोदर अष्टकम म्हणता ती तर ताजी बेनिफिट असं ताजून 1000 पटी चड बेनिफिट जेन्ना आम्ही या महिन्यान तू दीपदान करता ती. तर मस्ती इस्कॉन देवस्थानान तू दीपदान करता ती ताजेन आमगेली मस्ती पाप आणि ते सगळं मुक्त जाता. तर ये मस्ती पावन महिना असं आणि ह्या पावन महिन्यान तू म्हाका कृष्णा विषय देवा विषय आणि भक्तांना सेव करच्या संधी मेळ्ळे म्हणून हांव मस्ती मस्ती ऋणी असं. तर आयची टॉपिक असं कृष्णा द ग्रेटेस्ट थीफ म्हणून. तर या महिन्यान तू लोक भक्ती करतात भक्ती माय कसले देवा वटू एक कनेक्शन करतात देवाक प्रार्थना अर्पण करतात. तर आमगेल्या आचार्यान विंगड विंगड प्रकारचे प्रेयर्स म्हणून आमकां सांगला
एक असता संप्रतात्मिक. संप्रतात्मिक मेळ्ळी देवाक डायरेक्ट सांगचे की देवा मेगेल अशी परिस्थिती आसा, देवा अवश्य आसा, देवा म्हाका मदत करी. ते फर्स्ट टायपाचे प्रेयर. मागीर सेकंड टायप ऑफ प्रेयर इज स्वदैन बोधिका. स्वदैन बोधिका मेळ्ळी देवाक सांगचे की हांव कितले पतीत आसा, हांव कितलो पापी आसा. आमगेले आचार्य भक्ती विनोद ठाकूराल सुंदर भारी एक लायक भजन आसा, गोपीनाथ मम निवेदन सुनो. तर इतलं उच्च कोटीची तांणी वैष्णव जर तांणी भजन कसो बरयता ती, गोपीनाथ आमी तो कामेर दास. तो म्हणटा हांव गोपीनाथ हांव एक कामेर दास आसा. म्हाका मस्ती काम वासना आसा, हांव तांचे दास आसा. कृपा कर करून म्हाका तुगेले कृप दी, म्हाका तुगेले मर्सी दी. तर तशीची विंगड विंगड आचार्यान विंगड विंगड भजन्स बरयला, विंगड टायपाचे प्रेयर्स बरयला. तर हे मस्ती इम्पॉर्टंट आसा. आणि एक मस्ती होड संत आशिल्ले, तांगेले नाव आशिल्ले श्रीला बिल्वा मंगल ठाकूर. श्रीला बिल्वा मंगल ठाकूर तांणी मस्ती होड डिवोटी आशिल्ले आणि तांणी एक भारी लायक अष्टकम कंपोज केला. ताचे नाव आसा चौराष्टकम. चौराष्टकम मेळ्ळी जगातले सगळ्यान व्हड जो चोर आसा ताका मेगेल प्रणाम आसा अशी आमगेले बिल्वा मंगल ठाकूर तांणी म्हणटात. आता या बिल्वा मंगल ठाकूर हांणी कोण तांगेल भारी लायक एक काणी येता. बिल्वा मंगल ठाकूर तांणी एक लँडलॉर्डार चल्ले आशिल्ली ती. तांकां भक्तींत बिलकुल इंटरेस्ट नाशिल्ले. तांणी एक वेश्याक मस्ती आसक्त आशिल्ले. तर तांणी त्या वेश्याक मेळचे वचचे आशिल्ले. मागीर एक पद इतलो पावस आयलो, इतलो पावस आयलो, इतलो पावस आयलो की सकड कडेन उदक भरला. बॉम्बेन तूं आनी विंगड विंगड कडेन आमी पळयलें मस्ती पावस आसा. चमकुचें जायना, गाडी वचना. तर त्या परिस्थितीन तुवें तांणी बिल्वा मंगल ठाकूर तांणी कशीपुणी उदकांत पोवन आणि मागीर ते घरा लागीं उदक भरलेले त्या वेश्याले कशी त्या झाडार चोवन आणि आता झाडा तुकून त्या खिडकी तुकून ते कंडी तुकून भितर येवच्या खातीर काही चान्स नाशिल्ले. थंय एक रस्सी आशिल्ले. तर त्या रस्सी दवरून तांणी भितर आयली ती. तर जेन्ना तांणी भितर आयली ती तेन्ना जी वेश्या आशिल्ले ती एकदम शॉक जाल्ली आणि ती म्हणच्या लागली, अरे इतलं पावसान तू इतलं इतलं सकड कडेन हुंवार आयला, तू कशी आयलो? तुका समना हांवें, इतलें कसला तू आसक्तस म्हाका. म्हगेलें हें जें शरीर आसा तें शरीर घाण शरीर आसा. म्हगेलें शरीर आनी तुगेलें शरीर एकची. तर तू इतलें म्हगेलें शरीर आसक्त आसा. इतलें तू देवा कृष्णा खातीर आसक्त आशिल्लें जे आतां खंय घेत आशिल्लें तू. कितलें तुगेलें एडवान्समेंट जाता आशिल्लें. आणि ती नेमकी तर तू आता कशी आयलो कंडीन तू हांग तर काही चोडच्याक वय नाशिल्ले. तर तो म्हणटा अरे घरा भायर एक रस्सी आशिल्ले तूच मेगेल खातीर दवरला आसताले. तर ती म्हणटा हांव कसला तुगेल खातीर रस्सी दवरता, म्हाका तर गोतू ना तू येता म्हूण. तो म्हणटा खंयची रस्सी? तर पळोवच्या गेल्यार तर रस्सी नाशिल्ली, व्हड एक साप आशिल्ले. तर हो मनीस इतले अटॅच्ड आसा की ताका साप पळोवन रस्सी दिसली आणि रस्सीक तो क्लाइंब करून ते कंडी भितर येवन हिक मेळचे आयला. आणि ती म्हणटा अयो देवा हाका साप दिसनी आणि हो इतलं आसक्त करून मिगेला मेळचे आयला. तर ती ताका समजयता की ए बिल्वा मंगल ठाकूर तागेलें नाव फुड विंगड आशिल्लें की तू इतलं आसक्ती देवा खातीर केल्ले जाली तुगेलें जीवन परफेक्ट जाता आशिल्लें. प्लीज हांव तू हे पळोवं नाका म्हणून ती सांगता. आणि हे जे वाक्य त्या वेश्यातून तो ऐकता तागेल्या हृदयात एक परिवर्तन जाता. आणि तो विचार करता की अरे तू आज म्हाका इतल्या वर्सान तू हे सांगले हांव कसो करता. तर ती म्हणटा तू कृष्णाल शरण घे, वृंदावनान तू वच आणि वृंदावनान तू कृष्ण मेळटालो. तागेलें नाव घे, तागेलें भजन करी. तर तो इतलो व्हड व्यक्ती आशिल्लो सकड सोडून तो वृंदावना वता आणि वृंदावनान तू कृष्ण भजन करता आसता आणि एकदम साधू जीवन जिता. आणि थंय देव ताका प्रकट जाता आणि देव बाल रुपान तू ताका दर्शन दिता. आणि मुखार तांणी लायक भजन आणि लायक तांणी
बुक्स बरेला, वर्सेस कंपोज केला. तर तांतूल एक कंपोजिशन मेळ्ळी चौराष्टकम. तर चौराष्टकमान तू कृष्ण जो सर्वश्रेष्ठ चौर, जो ग्रेटेस्ट थीफ म्हणून ताका ग्लोरिफाय केला. आता पळय देव कितलो महान आसा. आमकां कोणे एलिगेशन केलाली आमी तागेले वेळी कोर्ट केस करताली ती मारता ती तागेले वेटू आमी मस्ती कोप दाखयता ती. कोणाक आमी सू करता ती. आजकाल डिफेमेशन म्हणून एक केस असतात. आय विल फाईल अ डिफेमेशन केस. पण हांगा कृष्ण स्वता तागेले भक्तान ताका चोर म्हणल्यार ताका दुःख ना, ताका चड खुशीची. कारण की तो भक्तवत्सल कृष्ण आसा. हांगा आमी कृष्णा विशीं उलयत आसतशी तर कृष्णाक सर्वश्रेष्ठ चोर म्हणून सांगला. तर चोरा विशीं आमी उलयत आसतशी तर चोर म्हणचे मेळ्ळी इट इज अ व्हेरी नॉट एट ऑल रिस्पेक्टेड प्रोफायल. कळ्ळें? कोणाक आमी हो चोर आशिल्लो सानपणान तूं जो हाणें ह्या चोरी केला, हाणें एक बँक रॉबरी केला म्हण कोणें ताका इंट्रोड्यूस केलाली. ताका कशी दिसता? हांगा देवाक आमी ग्लोरिफाय करता आसतशी सगळ्याहून व्हड चोर. आता आमी चोरा विशीं उलयत आसतशी एक लायक काणी तुमकां सांगता हांव. एक गांवांत तूं एक डाकू आशिल्लो. तागेलें नांव शास्त्रांत तूं गोतना कसलो आसा. जाल्यार एक मस्ती फेमस डाकू आशिल्लो तो. डाकू भगत म्हण म्हणचे आशिल्ले ताका. तर ताणें सकड कडेन चोरी करत आशिल्ले आनी जे हे चोर लोक असतात पळय थंय खंय चड गर्दी आसत थंय तांकां चड आनंद येता. कोणाल ज्वेलरी, कोणाल चेन, कोणाल पर्स घेवच्याक. तर मस्ती काळ फुडेची एक गोष्ट आसा. तर एक पंत एक देवस्थान तूं भागवत कथा चालू आशिल्ले आनी त्या भागवत कथान तूं जो भागवत कथाकार आशिल्लो तो कथ करता आशिल्लो आनी मस्ती लोक बसलेले त्या कथान. आता ते चोर इतली गर्दी पळोवन ताका मस्ती खूश जाले. तर तो विचार केलो की आता इतली गर्दीन तूं हांव कसो चोरी करचें. तर जेन्ना म्हाका चान्स मेळटा तेन्ना हांव चोरी करता म्हणून तो विचार करता आशिल्लो. तर थंय कथ चालू आशिल्ले आनी कथ चालू आसतना तो कथाकार म्हणटा आशिल्लो कि आज हम कृष्ण के बारे में चर्चा करेंगे. आज आमी जो कृष्ण आसा पळय वृंदावनाचो एक सांज चल्लो आसा ताजे विशीं आमी चर्चा करुया. तागेल्या गळ्यान तूं मस्ती रत्नमाळ आसा, वनमाळ आसा. तागेल्या गळ्यान तूं मस्ती आभूषण आसा. आं मस्ती चंद हो चल्ला आसा. आता हो जो चोर आशिल्लो ताका तोंडा उदक येता रे. सांज चल्ल्या लागी इतले तागे लागी ज्वेलरी आसा आनी मस्ती पण सांज चेड्याक चीट करची मस्ती इझी आसा. ताका एक चॉकलेट दिवचें आनी गळ्यांतून चेन काडचें. तर तो म्हणालो आय थिंक ये आमी ट्राय करूया. हांगा इतल्या लोकांक तूं मिगेल कोणें चोरी धरला जाल्यार म्हाका मस्ती लोक मारतालीच म्हणून. तर तो मागीर कथा जल्मा त्या कथाकारा लागीं वता आनी सांगता कि मैं इधर का बहुत बड़ा डाकू हूँ. हांगा मस्ती हो डाकू आसा. ताका पेस्काती दाखयता की त्या चेल्यालो एड्रेस सांग. कोण चेल्लो? अरे तुगे लेक्चरार तूं उलयत आशिल्लो एक सांज चेल्लो आसा खंय की वृंदावन म्हणून. खंय रावता तो? तो म्हणटा अरे तो कृष्ण. हा म्हाका तागेले एड्रेस जावका. खंय आसा तो? तागेल्या गळ्यान तूं मस्ती भांगर आनी आसा आयकलें. रत्नमाळा आसा. तर म्हाका ते जाय. तर हो कथाकार ताका दिसता चलो इसी बहाने तो वृंदावना वतालो आनी देवाला क्रीप जातालो म्हणून तो सांगता ते मथुरा वस मथुरातून वृंदावन आसा. थंय कोणाक नेमकी कृष्ण कयर आसा म्हणून तांणी सांगता तुका. वता मेळटालो न्हू वच वच. आनी तो वता मागीर तो कथाकार म्हणटा चलो देवा जायना हांव वाचलो म्हणून आनी तो घडकड वता. आनी हो मनीसू इतलो आतुर जाता. इतलं ताका तागेल्या मनान तूं एक लोभ आसता की ह्या चेल्ल्याक हागेला इतलं इतलं आसल्यार हांव कितलो रिच जाता, कितलो म्हगेल्या दुड्डू आसता म्हणून तो वृंदावना वता. आनी वृंदावनान तूं सकाळां निमगीता. अरे ते सांज चेल्ल्या पळयला हांवें. सकाळ म्हणटा खंयची सांज चेल्लो हो? तोच तागेल्या गळ्यान तूं माळ आसा, तागेल्या गळ्यान तूं हें आसा, रत्नमाळा आसा, वनमाला आसा. तर तो म्हणालो नाम क्या है उसका? कसल नाव?
तर सकाळच्यान म्हणतात अरे नाव विसरलो. कसं नाव मी खाई की बरेलेले कृष्णा टेम्पल. तो म्हणला हा कृष्ण. तो म्हणला हा हंगाच ते पळय थंय तर खंयची की देवस्थानात वत्ता. तर देवस्थानात देवा पळयता तो म्हणटा तो सांचेल्ले खंय असं. सकाळच्यान म्हणटा ती नाही हांग न्ही हांग वस. तर तो इतला आतुर असता की तागेली आतुरता आणि तागेली श्रद्धा पळोवन देव एक सान रुपान तो प्रकट जाता आणि ताका कसले मख्खन दिता, ताका कसले खावच्या दिता आणि तागेले इधर एक लायक नृत्य करता आणि मेरी जेन्ना तो न्हिदता, ते न्हिदता आनी तोच सपना येता की तू म्हाका इतलो शोदीत आशिल्लो. आता हांव आयला तुमगेल्या काय उलयना. अशें कशाला करता? आणि मागीर तो अचानक न्हिद तागून उठता येता आणि मागीर ताका कळटा अरे हो सांचे तर साक्षात भगवान असं. तर मेरी तो देवा सांगता प्लीज प्लीज म्हाका तुका मेळचें आसा. मागीर तो सांज चेडूं येता. ताका पळोवन तागेल्या दोळ्यांतून उदक येता. एकदम एकदम भाव विभोर जाता आणि कृष्णा पळोवन जशी ध्रुव महाराजाक सकाळान व्हड किंगडम जावंक आशिल्लें. ब्रह्मा होवन व्हड किंगडम जावंक आशिल्लें आणि त्याच डिटर्मिनेशनान तांणी प्रतिज्ञा केलेले, तांणी पेनिन्स केलेले, ऑस्टेरिटी केलेले. जाल्यार जेन्ना भगवंत तांकां दर्शन दिता तेन्ना भाव विभोर जातात तांणी. तांणी म्हणटात हांव कसल मागतशिलो आनी देव म्हाका कसो दिता तसो. तशींच हीं हांगा सांचेड्डा पळयले तागेले गळ्यान तूं माळ पळयले, सकट पळयले. आतां ताका माळान तूं इंटरेस्ट ना. आतां ताका ते सांचेड्या कृष्णान तूं इंटरेस्ट आसा. आनी मागीर कृष्णाक सांगता हांव हें करचो आयलेलो जे तूं म्हाका इतलें प्रेम दिलें. मागीर कृष्ण ताका दर्शन दिता आनी कृष्ण सांगता तूं आजीवन वृंदावनान तूं राब आनी हांगा आमगेली भक्ती करी. आनी आनी तो कृष्ण वता आनी जेन्ना तो वता पळय तेन्ना बिल्वा मंगल ठाकूर सांगता की कृष्ण पळय तूं आतां हांगा तुकून वतास. म्हगेल हृदयान तूं हांव तुका आतां कॅप्चर केला. म्हगेल हृदयान तुका वचचें जायना. तशी बिल्वा मंगल ठाकूर आनी ह्या बिल्वा मंगल ठाकूराल आमी चौराष्टकमावयली आतां चर्चा करूया. तर चौराष्टकम मेळयली 8 श्लोक, अष्टकम मेळयली 8. तर आता फर्स्टान तूं आमकां टायटल कळला चौराष्टकम. चौराष्टकम मेळयली एक चोरा वयरी 8 श्लोक बरयला बिल्वा मंगल ठाकुरान. तर ह्या 8 श्लोकान तूं आमी 4 काइंड्सान तूं डिवायड करूया. फर्स्ट 2 तूं बिल्वा मंगल ठाकूर ह्या चोराले प्रोफायल सांगता. आता आमी मस्ती लोक हांगा काम करतात, जॉब करतात. आमी खंयचेय कंपनीन तूं इंटरव्यू खातीर गेला आमी आमगेलो रेझ्युमे दितात, जो बायोडेटा दितात आनी तातूंत आमगेले प्रोफायल सांगता ती. म्हगेलें नांव ह्या आसता आनी हांव पास्टान तूं सॉफ्टवेअर इंजिनियर आशिल्लो. हांव ह्या कंपनीन तूं काम केलां. म्हाका एक्सेल येता, म्हाका वर्ड येता, म्हाका हें येता आनी म्हगेली मस्ती लायक रेकॉर्ड आसा. अशी सगळं आमी आमगेली प्रोफायल सांगता ती. कळ्ळें? जशी आमगेले पडव्यार प्रभुजीन किरण प्रभून म्हाका इंट्रोड्यूस केलें. त्यानंतर आगो प्रभून गेस्ट इव्हेंट केला, हें केलां, तें केलां, कुकिंग करतात अशी तशी. तशींच हांगा बिल्वा मंगल ठाकूर फर्स्ट 2 वर्सान तूं, फर्स्ट 2 श्लोकान तूं कसं म्हणटास कृष्णाक कृष्णाल प्रोफायल सांगतास की हो कितलो व्हड चोर आसा. कितलो व्हड चोर आसा कोतास तुमकां. फर्स्ट फर्स्ट कसलें व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम. व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगणानां च डुकूल चोर. तर तो सांगता की फर्स्ट श्लोकान तूं पळय कितलो व्हड चोर असो. कसल चोरी करता तो. फर्स्ट व्रजे प्रसिद्धम म्हणजे वृंदावनान तूं सगळ्यान वॉन्टेड चोर. द मोस्ट वॉन्टेड. आमी सान आसतना इंडियाज मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हूण एक सिरियल येता आशिल्लें. तशी हांगा बिल्वा मंगल ठाकूर म्हणटा व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम. वृंदावनान तो सगळ्यान फेमस चोर कोण. कृष्ण. कसं चोरी करता. नवनीत माखन. आणि दुसरं चोरी कसं करता. खाली माखन चोरी करना तो. गोपांगणाना डुकुल चोरम. गोपीले वस्त्र चोरी करता.
आता मस्तीपंत जे आम्ही सगळं भजन ऐकतात ती कृष्णाविषयी ऐकतात ती आमका दिसतं कशी मारे कृष्ण देव. हम्म आम्ही कृष्णाक तुळशी दिता ती भोग दिता ती फक्त जप करता ती जेव्हा कृष्ण पळे कसा करता गोपीवर ड्रेस चोरी करता. आता रिअल लाईफान तो अशी कोणे केलाली तागेल वयर कितलं व्हड केस तशिले कितलं व्हड तागेल नाव वायट तशिले अरे पळय हो कसलं कार्य करता. लिताची कतिरी आम्ही श्रीमद भागवतम वाचू का आणि श्रीमद भागवतम तू फर्स्ट कॅन्ट तुकून 9th कॅन्टोन तू आम्ही श्रवणम करून आमक कळतं की हो कृष्ण कोण अखंड कोटी ब्रह्मांड नायक असं. आणि कृष्ण गीतेन तू सांगता जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः तत्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुन. कसं म्हणतस देव की जो मिगेल दिव्य जन्म आणि मिगेल दिव्य कर्म कळत टाका तो परत या जगान तू या ना. तशींची कोणा मस्तीपंत आम्ही ऐकतात ते कृष्ण रास लीला करतस कृष्ण वस्त्रहरण लीला करतस वेली त्याची बॅकग्राऊंड कळता. आणि कितले गोपीज कितलं ओढ देवाल भक्त शिले आणि कृष्ण जेन वस्त्रहरण लील करतील तो बसती सहान आशिल्लो. इवन कृष्णान जेन रास लीला केलेले तेंचा गेल एज खाली 7 वर्ष मात्र. तर तुमका गोतस की आजकाल स्कूलान तू कॉलेजान तू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जावच्या खातीर एक एज असता 14-15 तुझे तांगेले एज येता तेन्ना तांकां हें सगळें कळटा. जर 7 वर्षात एजान तू कृष्णान 16,000 चड गोपी वटू ताण रासलीला डान्स केला. तर म्हणून या सकट जे लीला आसा दिव्य लीला आसा. हांगा बिल्वा मंगल ठाकूर कसं म्हणटस कृष्ण नंबर 1 थीफ नवनीत चोरो आणि वस्त्रहरण गोपांगणानाम च डुकूल चोरम. हे तर चोरी करतो तो आणि एक स्पेशालिटी कसं असं अनेक जन्मार्जित पाप चौरम चौरार गण्यम पुरुषम नमामी. तो म्हणतात की अजून चढ मैल कसले अनेक जन्माचे पाप चोरी करतो तो तुमगेले. आता या जगान तू सोशल मीडियाचे जाग असं आता सोशल मीडियान तू आजकाल मस्ती लोक ऍक्टिव्ह असत इंस्टाग्राम आजकाल लोकांक शालिग्राम गोत ना लोकांक इंस्टाग्राम गोत असं. आमगेले मस्ती गडकड सकाळ गडकड शालिग्राम आशिले लोक देवाला अभिषेक करूचे तुळस अर्पण करूचे. आजकाल शालिग्राम कोणाक गोत ना सगळ्यांक इंस्टाग्राम गोत तसं इंस्टाग्रामवर तांगेल फोटो जाऊ का सगळ्यांक फॉलोअर्स जाऊ का. आणि आजकाल मस्ती सेलिब्रिटीज असत ती सोशल मीडियान तू तांगेले मिलियन्स ऑफ फॉलोअर्स असत ती. तर आम्ही मस्ती लोक फॉलो करतात ती अरे हो इथलं लाईक क्रिकेटर असं हो इथलं लाईक ऍक्टर असं इथलं लाईक ऍक्ट्रेस असं. ते कितले ओढ फॉलोवर असो कितले ओढ ऍक्टर असो तुम्ही तांका एक प्रश्न निमगे होती की मिगेल सकड पाप तुम्ही घेऊचे जातोय. एक व्यक्ती नितलं पाप केलेलं ते पाप तो सो कॉल्ड सेलिब्रिटी भोगच्या तयार असतोय. आन्सर इज नो. कोणे करचं जायना. खाली एका व्यक्ती असं कृष्ण तो सगळा पाप घेऊच्या रेडी असं. म्हणून शास्त्र म्हणतात ती आम्ही कृष्णाला शरणांत वचका आणि कृष्णांत तू ते शक्ती असं. कृष्ण गीतेन तू म्हणता सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजः अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी मा शुचः. तर कृष्ण कसं म्हणतस की जो मेगे शरण येता हाव तगेल पापातून तक मुक्त करता. म्हणून कृष्णाला शरणागती मस्ती इम्पॉर्टंट असं. तर हंग कृष्ण म्हणतस अनेक जन्मार जित पाप चौरम अनेक जन्माचे जे पाप असत त्या पाप कृष्ण घेता आणि असल चोराक मिगेल प्रणाम असं चौराग्रगण्यम पुरुषम नमामी. तर या फर्स्ट श्लोकान तू कृष्णाला प्रोफाईल सांगला कितलो चोरच पड्या. आणि सेकंड श्लोकान तू अगेन प्रोफाईल कंटिन्यूस हो कसला चोर मिळाली आणि कसं करतो हा माखन चोरी करता या करता त्या करता. आणि एक सेकंड श्लोक श्रीराधिकायस्य हृदयस्य चोरम
नवांबुद श्यामल कांती चौरम पादाश्रितानां च समस्त चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. आता श्री राधिका म्हणजे श्रीमती राधा राणी असं तिघेल हृदय चोरी करतात. आणि दुसरं कसं म्हणलं अंगा नवांबुद श्यामल कांती चौरम. आणि कसं करता जे पावसान तुझे क्लाउडाचे कलर असं पळय ते कलर चोरी करता. म्हणून कृष्णाले कलर कशी असं श्याम वर्ण. कृष्णा इज ब्लॅक बट नॉट ब्लॅक बट ब्लूइश ब्लॅक बॉय. आमगेल मुरलीधर चरण प्रभू बैसला तगेल मागशी लाईक क्लाउड असत लाईक क्लाउडाचे कॉम्प्लेक्शन असं मग दिसतं कृष्णान थंय चुकून चोरी केला दिसत. बारी चंद बॅकड्रॉप असं प्रभूजीला. तर हांग दोन अजून चोरीचे वर्णन केला. Continuing the job profile or work experience. One is he's stealing the heart of Radharani, Sri Radhikaya Hridayascha Chauram. आणि दुसरे नवांबुदे श्यामल कांती चौरम. तर कृष्ण भारी चंदस कृष्णा नाम श्याम सुंदर. श्रीमद भागवत मानतो एक भारी चंद श्लोक येतात. बरहा पीडम नटवर बपू कर्णयोर कर्णिकारम. कृष्ण कितलं कितलं सुंदर असं तागेल काढणार एक चंद फूल असं आणि त्रिभंग रूपांत कृष्ण राबला. त्या इतले सुंदर श्लोकस की जेन व्यासदेवान श्रीमद भागवतम बरेलेले त्यांना शुकदेव गोस्वामी तागेल जन्म जाता आणि शुकदेव गोस्वामी त्यांनी इतले त्यांनी ग्रेट डिवोटी आशिल्ले की तांके जगांच कसले घेवचे देवचे नाशिल्ले तांक कोणाके मेळचे नाशिल्ले. त्यांनी घर सोडून वता ती. आणि आता व्यासदेव म्हणता फर्स्ट ऑफ ऑल हो शुकदेव गोस्वामी आम्हाले गर्भान तू 16 वर्ष आशिल्लो तो. जनरली 9 महिने असता ती बट शुकदेव गोस्वामी वॉज अ चाइल्ड. ही डिडंट वॉन्ट टू कम आउट इन दिस मटेरियल वर्ल्ड. तो 16 वर्ष जो नो तो गर्भान तू असं तर साक्षात कृष्ण येता आणि सांगता की तुक मिगेल माया टच करना तू यो. आणि मागीर शुकदेव गोस्वामी त्यांनी प्रकट जातात त्यांनी बाहेर येतात ती. आणि बाहेर जायला कुडले त्यांनी जंगला वतात ती. व्यासदेव जे आशिल्ले तांगेला आणू त्यांनी तांका परत हाडच्या खातीर कृष्णाला सुंदर श्लोक तांगेल शिष्या शिकयतात की तुम्ही जंगला वचच्यात आणि या श्लोक म्हणता राब्यात. तर हे एक भारी सुंदर श्लोक ऐकून शुकदेव गोस्वामी परत घरकडे येतात आणि पूर्ण भागवतम तांगेल अण्णा लागी ऐकतात ती. आणि मागीर तांणी शुकदेव गोस्वामी त्याच भागवतम परीक्षित महाराज सांगतात. तर हांगा आम्ही त्याच डिस्कस करत असती की कृष्ण राधाराणीले हृदय चोरी करतात. राधाराणीक इतलं प्रेम करतात. आणि दुसरे कृष्ण ब्लॅकिश क्लाउड जे कॉम्प्लेक्शन असं ब्लूइश कॉम्प्लेक्शन ते कृष्ण चोरी करतात. आमगेल इस्कॉनान तू एक रियल स्टोरी हांव तुमकां सांगता. तुमकां गोते इस्कॉन ऑल ओव्हर वर्ल्ड तू असं आणि इस्कॉनान तू मस्ती टेम्पल असं आणि आफ्रिकान तू टेम्पल असं. आणि तुमकां गोतच आफ्रिकान तू मस्ती कडेन मस्ती डेकॉर्टी जाता आणि थंयचे जे ब्लॅक लोक असत ती मस्ती पण त्यांनी राईट्स करतात ती त्यांनी फायरिंग करतात ती. तर एक पण आमगेली इस्कॉन देवस्थानान तू कीर्तन चलत आशिल्ले अचानक हे ब्लॅक डेकॉर्ट्स लोक त्यांनी आयले ती. तिकडे तांगेला तू गन्स आशिल्ले आणि तांणी सांगले ते आमकां दुडू दिया ती आमकां हे करात ती अदरवायज वील किल यू. तशी तांणी करत आशिल्ली ती. आणि तेन्ना तांणी देवस्थानान तू टेम्पल हॉलान तू आयली ती. टेम्पल हॉलान तू तांणी डिवोटीला गळ दवरून तागेले मागता बंदूक दवरलेले आणि सांगलेले की दुड्ड दी. तर तो साधू आशिल्लो ब्रह्मचारी आशिल्लो त्याला काही दुड्ड ना म्हण म्हणटास आणि वी आर पुअर पीपल वी रन ओनली ऑन डोनेशन्स म्हणून ताणें सांगलें. मागीर तागेलो असिस्टंट जो आशिल्लो तो सांगता वेट अ मिनिट दिस इज व्हेरी नायस. तो देवाक पळयत थंय. तर त्या देवान तू राधा कृष्ण देवस्थान आशिल्लो तातूंत कृष्ण ब्लॅक आशिल्लो आणि राधा राणी व्हाईट आशिल्ली. तर तो म्हणटा
हू इज दिस? तो डिवोटी म्हणता, ही इज गॉड, दॅट इज कृष्णा, अँड दिस इज हिज गर्लफ्रेंड श्रीमती राधा राणी. तर तो जो डेकोइट असता तो म्हणता, तो भारी खुश जाता. कित्या? बिकॉज कृष्णा इज ब्लॅक. तो म्हणता, अरे ये तो हमारे कम्युनिटी का है. त्यांनी खुश देतात, अरे ओ युअर गॉड इज ब्लॅक, सो नाईस. कारण की मस्तीपंथी रेसिझम तू तांकां मस्ती अत्याचार केलेले असतात, तर तांकां मस्ती वाईट दिसतात म्हणून रेसिझम ब्लॅक आणि व्हाईट आणि तू मस्ती वेस्ट आणि तू असं. तर तांकां दिसले, अरे तुमगे इस्कॉन देवस्थान तू तुमगे गॉड ब्लॅक अस म्हणून तू मस्ती खुश जाता. आणि तो म्हणता की अजून चढ म्हाका खुशी कशें गो तसवे ब्लॅक गॉड गर्लफ्रेंड व्हाईट व्हेरी नाईस. तर ते ऐकून तो खुश जाता आणि सांगता, गो गो गो, विल नॉट हार्म यू, विल प्रोटेक्ट यू, आणि त्यांनी वतात. तर या स्टोरी अशी तुमका सांगतस की कशी लोक कशी कनेक्ट जातात ती, आणि इस्कॉन आणतू आणि ऑल ओव्हर वर्ल्ड आणतू, हाऊ कृष्णा अट्रॅक्ट्स पीपल इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. एक मिगेल फ्रेंड असं हो इस्कॉन आणतू देवस्थाना वतशिलो, जे ताका कसं अट्रॅक्ट केलंय की मस्ती इस्कॉन देवस्थानात तू 3 ऑल्टर असतात ती, गौरनिताय असता, राधा कृष्ण असता आणि सीताराम लक्ष्मणन असता, जो जगन्नाथ असता. तर ज्या देवस्थानात 3 ऑल्टर असतात ती, तर ते 3 पुजारी येतात आणि त्यांनी एकत्र शंख वाजवतात. तर ते शंख आवाज ऐकून ताका कसं की इन्स्पिरेशन मिळलं की मग हांग देवस्थानात तू रेग्युलर येऊ का म्हणून. अँड दॅट्स हाऊ यू बिकेम डिवोटी. मस्ती पंथाची आरती करतात ती. आरतीन तू देवाक ते ऑस्पिशियस उदा और अर्घ्य ऑफर करतात ती. आणि आरती जल्मेर त्या उदा अशी स्प्रिंकल करतात. तर एक गेस्ट देवाक दर्शन घेवचे आयलो आणि तागेले जे जेन ते उदा पडले, समाव कसं की ताका इन्स्पिरेशन मेळ्ळें आणि ही स्टार्टेड चॅन्टिंग हरे कृष्ण. अशी कितली की एपिसोड आसा ती. तर तशीची हांगा आम्ही सेकंड वर्सान तू ऐकले की कृष्ण कशी श्री राधिका हृदयस्थ चौरम नवांबुदे श्यामल कांती चौरम. आणि मागीर कसं हांग म्हणला, पादाश्रितानां समस्त चौरम. ज्या कृष्णाले चरणाल आश्रित घेता ती ताजी मस्ती होड हे आसा ती. चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. म्हणून या मस्ती होड देवाल कृप आसा. तर या 2 श्लोकांत तू कृष्णाला वर्क एक्सपिरियन्स और पास्ट एक्सपिरियन्स और प्रोफाइल सांगला. आता नेक्स्ट 2 वर्सांत तू नेक्स्ट 2 श्लोकांत तू कसं सांगला की कशी कृष्ण हा कसं करता. नेक्स्ट 2 वर्सांत तू कृष्णान आनी कसं एक्सपर्टीज असं आनी कसं कसं तो करता. एक तर चोरी करता सगळं कळलंय, आणि कसं करता ते आता डिस्कस मस्ती पण मी जॉब प्रोफाईल आणतो म्हणतात नव्हे. सर, आय प्रॉमिस दॅट आय विल बी अ ग्रेट एसेट टू युअर कंपनी. आय विल वर्क, आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह द बेस्ट टू माय कंपनी, अशी म्हणतात नव्हे. तशीच आता कृष्णाला आणि कसं एक्सपर्टीज असतं. मस्ती पण जॉब प्रोफाईल म्हणतात नव्हे, तुगेल हॉबी कसं असं, तुगेल स्ट्रेंथ कसं असं, विकनेस कसं असं. तशीच आता कृष्णाला आणि कसं एक्सपर्टीज असं ते नेक्स्ट थर्ड आणि फोर्थ वर्सान तू चांगला. तर थर्ड वर्स कसं असं, अकिंचनी कृत्य पदाश्रितम ये करोति भिक्षम पतिगेहहीनम केनोपि अहो भीषण चौर इद्रिक दृष्ट्वा श्रुतो वा न च जगत त्रयेपि. तर या श्लोकांत तू कृष्ण कसं म्हणता, कृष्णाले एक्सपर्टीज म्हणून हांगा आम्ही ऐकत असत ती. तर हांगा कृष्णाला कसं एक्सपर्टीज असं, जो मस्ती दुडवाळ असता ताका तो गरीब करता, आणि जो गरीब असता ताका कृष्ण दुडवाळ करता. तर मस्ती पंता लोक कृष्णाला भक्ती करना ती तांगूतस की कृष्णा लागी निमगी लागली आमकां सकड मेळना. आमगे शास्त्रांत एक्झाम्पल दिला, कृष्णा इज लाईक अ फादर, आणि जे बाकी जे देवी देवता असत ती त्यांनी त्यांनी कसं जाव का ते दिसताली ती. म्हणून तुम्ही पडेल आली कृष्णा देवस्थानात इतलं गर्दी नसता जितली रेग्युलर देवस्थानात असता. कारण की तांगूत असं की हांगा आम्ही कसले गेले आली तांकां लगेच बेनिफिट मेळटा.
वेली कृष्णा इज लाईक फादर. आम्ही मस्ती पण एक्झाम्पल दिता ती एक सान चल्लो असं 10 वर्साचो तो एक पानाची दुकाना गेलाली थंय सिगरेट दी म्हूण सांगलाली आणि ताणें 10 रुपये दिलाली. तर तो जो दुकानार मनीस बसता तो म्हणटा हा 10 रुपये दिले हे घे सिगरेट घे. तो विचार करना अरे सान चल्लो असं जो हे असं ते असं. जर तो जेन्युइन मनीस असताल तर तो सांगतालो अरे नाही नाही तुमको नहीं देगा. वेली जनरली तांणी दिता ती कळवाय. जर त्याची 10 रुपये आम्ही त्याच्याला ना तेगेला अण्णा ना निमगेला अण्णा 10 रुपये दी आणि म्हणतं कशाला जाऊ करे देवा ना सिगरेट पिवचेस दी म्हण दे. तर तेगेला आन म्हणटा सिगरेट दी ना तू कांसळा दिता म्हूण म्हणटा. हा कित्याक कित्याक कितें तेगेला अण्णा गोतस की दिस इज नॉट गुड फॉर हेल्थ, दिस इज इंजुरियस फॉर हेल्थ आणि ही विल नेवर डू व्हॉट इज बॅड फॉर हिज फ्युचर. कळ्ळें. तशींची कृष्ण जो आसा तो आमकां आमगेलो अण्णा म्हणके आसा जो आमकां एक्झॅक्टली कसो जावं आमगेले खातीर कसो बेस्ट आसा ते आमकां दिता. तर कृष्ण हांगा ह्या श्लोकान तूं म्हणटा जो गरीब आसा ताका ताका हांव कसो करता ताका हांव वेल्थ दिता, ताका हांव धन दिता आणि जो एकदम धनवान आसा ताका एकदम गरीब करता. हा इंग्लिशान तूं म्हणटात न्हय रॅग्स टू रिचीस आणि रिचीस टू रॅग्स. तशींची सुदामा स्टोरीन तूं पाप तागेल्या कसले नाशिल्ले देवान ताका इतलो व्हड मेहल दिले आणि ताण कसो दिल देवाक साधारण फोव आणि त्या फोव मेली ताका काही मीठ मिरसांग जो मसाल घालून लायक करून आम्ही फोव करतात तशी वेणी खाली फोव दिला त्यावेळी एकदम लोएस्ट क्वालिटीचे आशिल्ले. देवाक तागेले भक्तीन मस्ती आसक्त केलेले म्हूण देवान कसो जावप आशिल्लें तें दिल्लें आणि त्यावेळी मस्ती वर्सां मागीर दिल्ले मस्ती टेस्ट केले. तशींची पांडवास जाले की इतली संपत्ती सकट आशिल्ले ते पांडवासाक कितले तांकां कश्ट जाले कितले तांकां ट्रिब्युलेशन तांकां त्रास जाले. तर म्हणून एक भागवतामान तू एक श्लोक येता कृष्ण स्वतः म्हणटा कसं म्हणता की यस्याहम अनुग्रहामी हरिष्ये तद्धनम शने. कृष्ण म्हणता जे नाव मिगेल असीम कृपा कोणा वयर घेता ते नाव तागेल सर्वस्व घेता आणि त्या परिस्थितीत तू तो मिगेल शरणान तू येता मिगेल भक्ती करता तसल व्यक्तीक हांव स्वता ताका हांव अर्पण करता. आय गिव्ह माय सेल्फ टू दॅट डिवोटी. म्हणून कृष्णाले एक नाव कसले हरी. हरी म्हळ्याली जो हरता तो सगळाल हरण करता सगळाल चोरी करता सगळाल स्नॅच करता तसल व्यक्ती नाव हरी म्हणून हांग म्हणला अकिंचन हरी. तर हे थर्ड श्लोकान तू सांगला. तर कृष्णाला एक्सपर्टीज कसले तर फ्रॉम रॅग्स टू रिचेस अँड रिचेस टू रॅग्स ते कृष्ण कसले करच्या हे असं. मागीर फोर्थ श्लोकान तू कसं म्हणला आनी एक एक्सपर्टीज कसलं असं यदि नामापि हरति अशेषम गिरी प्रसारम अपि पापराशी आश्चर्य रूपो ननु चौर इद्रिक दृष्ट्वा श्रुतो वा न माया कदापि. या श्लोकान तू कसं म्हणला या श्लोकान तू म्हणला यदि नामापि हरति अशेषम जसे आमगेल जीवनांत आम्ही मस्ती पाप केला ते पापाक जर एक पर्वताक कंपेअर केलाली इतलो व्हड वय आमगेले पापाचे पर्वत असलेली कृष्ण त्या पापाक वे हरती त्या पापाल वे पाप वे चोरी करता. तर असल कृष्ण कितले महान असं म्हणून कृष्णाक चौराग्रगण्यम पुरुषम नमामि अशी म्हणला. तर लास्ट दोन श्लोक फर्स्ट दोन श्लोकान कृष्णा खै कृष्णान चोरी केला कशी चोरी केला सांगला आणि हे 2 वर्षांत तू आणि कसं एक्सपर्टीज आणि कसं करतं म्हणून सांगला. आता नेक्स्ट 2 वर्ष आम्ही सांगता ती सांगतो देवाविषयी सांगला की कशी देवाला नाव घेतलं कितलं बेनिफिट असं. कलियुगान तू म्हणला हरेर नाम एव केवलम कलौ नास्ति व गतिरन्यथा. या कलियुगान तू देवाला नाव घेतला मस्ती पुण्य असं आणि खंयचेही मार्ग ना
या कलियुगान तू भगवत प्राप्ती करच्या खातीर आमगेल भक्ती रसामृत सिंधून तू बरेला आम्ही कीर्तनान तू क्लॅप करता ती कीर्तनान तू नृत्य करता ती आमगेल हाताची लकीर चेंज जाता कारण की हरिनामान तू इतली शक्ती असत आणि आमकां कृष्ण प्रेम प्राप्त जाता तशींची नेक्स्ट वर्सान तू फिफ्थ वर्सान तू कसं बरेला धनम च मानम च तथेंद्रियाणि प्राणंश्च हित्वा मम सर्वमेव पलास्यसे कुत्र धृतोद्य चौर त्वं भक्ती दामनासी मया निरुद्ध. तर आता नेक्स्ट फिफ्थ आणि सिक्स्थ श्लोकान तू ऍक्शन प्लॅन आता मुखारचे ऍक्शन प्लॅन कसं म्हण सांगला हांगा आणि कसं कसं करता म्हण ताजे विषयी आम्ही डिस्कस करूया. धनम च मानम च तथेंद्रियाणी. तर या श्लोकान तू हा कृष्ण जो चोर असा तो सकट चोरी करता धन वे चोरी करता मान वे चोरी करता तथेंद्रियाणी इंद्रिय इंद्रिय वे चोरी करच्या असं आणि तुगे लाईफ तुगे जे जीवन असतं ते घेता असल देव असतो. धनम च मानम च तथेंद्रियाणी. हा तर या जगान तू सगळ्यांक धन मस्ती प्रिय असं. आता कृष्णा गुत्तस की या व्यक्तीक धन दिला तो मेगेला येतालो तो धन दीन इज मेगेला येतालो सो कृष्ण अकॉर्डिंगली तो त्या व्यक्तीक हे करता. तशींची मस्ती पंता कृष्ण कोणाला अहंकार घेता अहंकार लोकाले कृष्ण ब्रेक करता. तशींची कृष्ण लोकाले इंद्रिय मस्ती पंता डिवोटीज असं ताका डिवोटी कृष्ण कशी प्रोटेक्ट करता हा कसं डिफिकल्टीन तू ताका हे करता. तशींची देवा केन्नाय कोणाले तू कसले करचो साध्य आसा म्हणून आणि बिल्वा मंगूळ ठाकूर म्हणतात की बी केअरफुल हो व्यक्ती कसले करच्या पाव असं. तर हे मस्ती इम्पॉर्टंट असं कळलंय. शास्त्रांत तू एक्झाम्पल असं ध्रुव महाराजाले ध्रुव महाराजाला कशी इगो हर्ट जाले आणि त्या इगो हर्ट निमित्त तो तो देवाक प्राप्त करचा गेलो आणि देवान ताका ग्रीप दिले. तशींची बली महाराजा इतले देवान टेस्ट केले आणि टेस्ट कोण एक पण तुम्हाला सांग भागवत पुराण कोंकणीन तू डिटेल तू बली महाराज महाजना वयर क्लास दिलेले आणि तो डिटेल सांगले की कशी बली महाराजाला इतली शक्ती अशी इतलं पावर आशिल्ली आणि इतलं होड चॅरिटी दिवर आशिल्लो तो आणि तसल व्यक्तीक कशी 3 स्टेप्स तो वामन देवान सक्कड तागेल ग्रहण केले आणि मग लास्ट तो कसं म्हणता आत्मनिवेदनम मिगेल सर्वस्व तुक दिता तर प्लीज टू ऍक्सेप्ट कर आणि तागेल या शरणागती पळोवन देव आजीवन तागेल बंदी जाता. आतवे सुतल लोकांन तू वामन देव तागेल डोर कीपर म्हणून असत. तर अशी विचार करा कसं वामन देव हे असं तागेल भक्ता खातीर तो तसले करच्या रेडी आसा. ताजे मागीर नेक्स्ट श्लोकान तू बरेला म्यूट प्रभू म्यूट ओके. हरे कृष्णा. तर हांव तुमकां त्याची यशोदा विषयी सांगतशील की कशी यशोदान कृष्णाक कंट्रोल केले तागेल भक्तीन आणि म्हणून आज यशोदा इतलं फेमस आसा यशोदा इतलं भक्ती हे आसा आणि फुल महिना आम्ही दामोदर अष्टकम करतात. तर त्या फिफ्थ श्लोकान तू सांगला मागीर सिक्स्थ श्लोकान तू भारीला एक तांणी वर्णन करता ती चिनत्सि घोरम यमपाशबंधम भिनत्सि भीमम भव पाशबंधम चिनत्सि सर्वस्य समस्त बंधम नैवात्मनो भक्त कृतम तु बंधम. तर या श्लोकान तू कशी यमराजाला एक्झाम्पल दिला की यमराज सगळ्यांक यमापाशान तू तांडिता. आम्ही अजामिल सेक्शनान तू भागवतमान तू पळयला की कशी जे अजामिल मोरू येता तेन्ना यमदूत येता ती ताका यमपाश तांगे लागी एक पाश असता एक फंद असता ते पाशान तू बांधून तांणी ते आत्मा घेऊन वता आणि तेव्हा त्यांना
विष्णुदूत येतात आणि त्यांनी सांगतात की अरे हा नारायणा नाव घेतला तुमका कसले आणि तू कोर्श जायना म्हणून. तशीची या श्लोकान तू कशी सांगला की चिनत्सी घोरम यमपाश बंधम. तर यमपाशातून जर आमका दूर जावका जाईल खाली कृष्ण मात्र आमका हेल्प करचे जाता. म्हणून आमगेले नियर डियर कोणे गेलाली जो आमगे फ्रेंड कोणे गेलाली मेल मागरी खाली राम नाम मात्र काम येता. म्हणून लोक म्हणतात राम नाम सत्य आहे म्हणून म्हणतात. कळलं. कारण की मेल मागेरी आत्माक जर कसले करचे जायली खाली देवाल नाव देवाल कीर्तन आणि आम्ही जे जीवनांतू कसं केलेले कर्म त्याच वत्ता. म्हणून हांगा चिनत्सी घोरम यमपाश बंधम भिनत्सी भीतम भवपाश बंधम. तर एक देव जो असं एक्सपर्ट असं कटिंग द नोज म्हणजे ते फंद आमगेल गळ्यान तो यमपाश त्या यमपाशा कट्ट कोरचक खाली कृष्ण मंत्र कोरचे जाता. हांगा ते सांगला. आणि मागिरी भवपाश बंधम भवपाश मेली हे जगाचे भौतिक जगाचे जे भवरोग पडाय ते भवपाशाहून जे बंधन असं भवपाश मेली जे माया शक्ती असं ते माया शक्ती कट्ट कोरच्याक मान तंतु कृष्ण मंत्र मदत करता. कृष्ण गीतेन तू सांगता दैवीयेश गुणमयी मम माया दुरत्तया माम एव प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. कृष्ण म्हणता की ही मेगेल जी माया शक्ती असं इतलं पॉवरफुल असं की कोणाकी कंट्रोल करचे जायना. जर कोणे मिगेल शरण घेता ती तसल व्यक्तीक की नाही माया इझिली तो क्रॉस करचे जाता. कळवाय. आमगेले इस्कॉनान तो संन्यासी असती हिजोलेने सच्चिनंदन महाराज त्यांनी केन्ना एक्झाम्पल दिवचे शिले ते सान असताना त्यांनी पेपर डिलिव्हरी करचे शिले. तर मस्ती पण आम्ही पडेला आमगे गडकड कोणे पेपर दिवचे असतात ती तर त्यांनी थंय जर्मनीन तो असताना जर्मनीन तो मस्ती होडोड घर असतात ती तर त्यांनी पेपर डिलिव्हरी करच्या वचन एक पर्टिक्युलर घरकड त्यांनी पेपर अशी दवरच्या वचन आशिल्ली ती त्यांनी अशी दूर तुकून ते पेपर उडवचे शिले. कारण की त्या घडकड मस्ती एक डेंजरस सूण आशिल्ली मस्ती होड सूण आशिल्ले. तर तांकां मस्ती भयंकर तशिल्ले. आता महिना एंडान तू तर दुड्डू कलेक्ट करच्या तर वचका न्हय. तर त्यांनी दुड्डू कलेक्ट करच्याक गेल्ली ती आणि जेव्हा दुड्डू कलेक्ट करच्या वताना तेन्ना ते सूण आयले आणि एकदम अबाउट टू जम्प ऑन दिस पर्सन तेन्ना अचानक त्या पर्सन तेगेलो जो मालीक आशिल्लो ताणें इमिडिएटली सांगलें टॉमी कम हियर. जेन्ना ताणें आयकलें तागेले मास्टराल नांव आणि तागेले इन्स्ट्रक्शन इमिडिएटली तो मागशी आयलो आणि मागीर ताणें टॉमी सांगलें सिट डावन. तर त्या सुण्याक कळलें की अरे नाही मिगेल मास्टराज गुर्ताच व्यक्ती म्हणून. तर तो मनीस जो आता अटॅक करच्या रेडी आशिल्लो तोच मनीस आता तागेले पाय लिक करच्या सुरू केला. तशीच एक्झाम्पल दिला की माया मस्ती स्ट्रॉंग आसा ह्या सुण्या म्हणगे बट जे मास्टर सांगता की डोंट डिस्टर्ब दॅट पर्सन तर तर तसले करचे जायना. तशीच ह्या श्लोकान तू भवपाश बंधम विषय सांगला. आणि आता लास्ट जे 2 वर्ष असं तांतू फायनल जे बिल्वा मंगळ ठाकूर कसं म्हणता की आता आम्ही इथलं चोराविषयी ऐकलं इथलं जबरदस्त चोर असं इथलं सगळं तो करता इथलं भवपाश या करता यमपाश या करता. आता त्या चोरा धरची कशी. फर्स्ट ऑफ ऑल आता लोकांक गोतच की हो चोर असं. आता त्या चोरा धरची कशी. हाऊ टू कॅप्चर दॅट चोर्स. हाऊ टू कॅप्चर द थीफ रेड हँडेड. उसको रंगे हाथों कैसे पकडणे काय. तर ताजे वैरी आता लास्ट कन्क्लुडिंग 2 श्लोक तो म्हणतस 7th आणि 8th. मन मानसे तामसा राशी घोरे काराग्रहे दुःखमये निबद्ध लाभस्य हे चौर हरे चिराय स्वदोषिताम एव दंडम स्वचौर दोषिताम एव दंडम. तर या श्लोकांत तो सांगतस की हे कृष्ण मग गोतस तू सगळ्यान होड चोर असं आता मग तू धोर न्हू एक जेल घालका. खंयच्या जेलान तू तिहार जेल आणि खंयचे होड जेल आसा इंडियान तू त्या जेल नाही
तुगेल वेळ पुलिस कंप्लेंट करना, तुगेल वेळ कोर्ट केस करना, तो तुक जेला पेटेना, हांव तुका मेगेल जेलान तो मेगेल हृदय जे आसा पळय ते हृदयान तूं म्हाका तुका लॉक करचें आसा, सो दॅट यू नेवर लीव माय हार्ट. कळ्ळें? ते ते ह्या श्लोकान तो सांगला, मन मानसे तामसय राशी घोरम काराग्रहे दुःखमये निबद्ध. ये मेगेल हृदय रूपा जे कारागृह आसा पळय तातूंत तूं म्हाका हें करका, लबस्स हे चौर हरे चिराये स्वचौर दोषितम एव दंडम. तुका हांव मस्ती होड पनिशमेंट दितस, सकाळान होड पनिशमेंट कसले की मेगेल हे मन मेगेल हे सकड तामस आनी तूं आस आनी हे मनाक कंट्रोल करच्या खातीर तुका हांव दंड कसो दितस, मेगेल हृदयान तूं येवन बैस आनी मेगेल हृदयाच्या कारागृहान तूं हांव तुका बंद करता, हांव तुका लॉक करता म्हणून. तशी तर मेगेल हार्ट कशी आसा, मस्ती तमसी आसा, डार्क आसा आनी तातूंत भय आसा. जेन तूं येता तेने सकड हे भय वता. तर हे 7th श्लोकान तो सांगला. आणि मागीर लास्ट श्लोकान तो सांगला, काराग्रहे वस सदा हृदये मदीये मद भक्ती पाश दृढ बंध निश्चलम सान त्वम कृष्ण हे प्रलय कोटि सतांतरेपि सर्वस्व चोरम हृदये न ही मोचयान. आता कृष्ण सांगतात की हांव तुका आतां धरता आणि तुका हांव मुगेल जेला घालता. आता ह्या श्लोकान तू कसं म्हणटास तो, एक पण तुका हांव मुगेल जेला घालल्याली तुका हांव वापस सोडना. तुका आजीवन इंग्लिशान तू म्हणटा ती लाईफ इम्प्रिझनमेंट, आमी मस्तीपंत मुवीजान तू पळयला न्हय, इसको उमर कैद की सजा सुनाई जाय. तशींची हांगा बिल्वा मंगोळ ठाकूर सांगता की तू इतलो व्हड चोर असो, इतलो सकड करता, तू मुगेल हृदयान तू यो आनी मुगेल हृदयाच्या कारागृहान तू बैसून तू प्लीज हांतू राब आणि तुका हातून भायर हांव तुका सोडना. तर कोण कृष्ण तो, हे कृष्ण प्रलय कोटी सतांतरेपी. तू इतलो व्हड तू देव आसा, पूर्ण जगाच तू हे करता. सर्वस्व चोरम हृदय नाम मोचमयम. तर जशी यमपाश आमी ऐकले तशींच कृष्णाक खंयची पाशान आमी प्रोटेक्ट करचे जाता, ताका आमी खंयचे पाशान आमी कॉन्कर करचे जाता इज प्रेम पाश, विथ लव एंड डिवोशन. भक्ती प्रोसेस इतली स्ट्रॉंग आसा की कृष्ण भक्ती रसामृत सिंधून तो अशी म्हणला की प्युअर डिवोशन सर्व्हिस म्हणजे शुद्ध भक्तीन तू इतलं पावर आसा की आमी देवाक आजीवन आमगेले कंट्रोला करचे जाता, इतली शक्ती आसा. तशीच हांगा बिल्वा मंगल ठाकूर सांगता की हांव मुगेल प्रेम पाशान तुका हांव बंदी न्हू, हांव मुगेल हृदयान तुका स्थित करता आनी हृदयान तूं स्थित केले मागीर हांव तुका केन्नाय सोडना. तशींच हांगा आमी हे 8 श्लोकान तू डिस्कस केले कशी हो कृष्ण सर्वश्रेष्ठ चोर आसा. फर्स्ट 2 श्लोकान तू आमी कृष्णाले पास्ट एक्सपिरियन्स की वर्क प्रोफायल पळयले की कशी तो व्रजे प्रसिद्ध नवनीत चोर आसा, आनी कृष्ण विंगड विंगड सेव करता, कसं विंगड विंगड चोरी करता, श्री राधिका हृदय चोरी करता, मागीर लोकाल पाप चोरी करता. मागीर 3rd आणि 4th श्लोकान तू आनी कसो तागेले एक्सपर्टीज ते सांगला, रॅग्स टू रिचेस, रिचेस टू रॅग्स. कोणाके गरीब करचो जाता, गरीब असला ताका अमीर करचो जाता. आणि मागीर पाप राशी म्हणजे इतलो व्हड जे गिरी पर्वत आसा ताका हे करचो जाता. मागीर 5th आणि 6th तू आनी मुखार कसले एक्शन करचो जाता कृष्णाक त्या वेळेस सांगला. कशी तो लोकाला मान धन मान लोकाल जीवन सकड ताका कॉन्कर करचो जाता, सकड ताका हरच्या जाता. आणि मागीर जे यमपाश आसा आणि भवपाश आसा ताजे मुक्त करचे जाता. आणि म्हणून हे सकड इतलं डिस्क्रायब करून मागीर बिल्वा मंगल ठाकूरकर सांगता ती की हांव असल चोराक केन्नाय सोडना. मस्तीपंता ते म्हणटात न्हू इंडियाज मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल. आता जेन ताका धरचे येता तर सांगता न्हू इसको ये बच के नहीं जाना चाहिए, क्योंकि ये बच के जाएगा तो बाहर और चोरी करेगा. तशींच हांगा
बिल्वा मंगोल ठाकूर सांगतात की तू इतलं व्हड देव असं इतलं व्हड चोर असं तुका सोना तुम्ही हृदयान तू हांव कॅप्चर करता आणि याची हे सुंदर अष्टकमान तू हांगा बरयला म्हणून आमी म्हणटा ती चौराग्रगण्यम पुरुषम नमामी म्हणून कृष्णाक सगळ्याहून व्हड चोर अशें डिस्क्रायब केला आणि या महिन्यात तू आम्ही चौराष्टकम म्हणटा ती आणि कृष्णाल गुणगान करता ती कृष्णाल हरिकथा करता ती आणि कृष्णाल चिंतन करता ती आणि कृष्णाक दीपदान करता ती आणि कृष्ण आमगेले सेवेन प्रसन्न जालाली कृष्ण धामान तू आमकां पितालो आणि थंय निरंतर हरिनाम हरिकथा आणि कृष्ण सेवा करता ती याच आमगेला विलास आसा आणि याच आमगेली प्रार्थना आसा तर परत एक पंता आमगेले भागवत पुराण कोंकणीची फुल टीम तांकां हांव हृदयातून आभार व्यक्त करता की तांणी म्हाका हे सुंदर कथा करच्याक चान्स दिले थँक यू वन्स अगेन मुरलीधर चरण प्रभू आणि बाकी ऑल डिवोटीज सो 8:30 म्हगेल टाइम एंड जाले आणि म्हगेले प्रेझेंटेशन एंड जाले थँक यू सो मच ऍक्च्युली हांव एक लायक पीपीटी केलेले बट समहाव बिकॉज ऑफ इंटरनेट इश्यूज म्हाका दाखोवचे जाय न्ही बट थँक यू सो मच हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे द ग्रेटेस्ट थीफ कृष्ण भगवान की जय